आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग परसूद आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खवय्ये गरी हा जसा तुमचा वीक पॉइंट आहे तसाच माझा पण आहे। तसंच काही लोकांचा मैत्री किंवा मित्र हा सुद्धा फार मोठा वीक पॉइंट असतो, आहे की नाही तुमचा, माझा पण आहे। पण काही लोक या बाबतीत फार सुदैवी असतात। म्हणजे होतं असं की त्यांच्या बाबतीत जे मित्र कॉलेजमध्ये, तेच मित्र शाळेतही होते, तेच मित्र बालवाडीतही होते आणि तेच मित्र आता त्यांना नोकरीच्या ठिकाणी मिळतात। किती कमाल आहे। आणि जरी नाही भेटले तरी ते वर्षानुवर्ष एकत्र येतात, कट्ट्यावरती बसतात, गप्पा मारतात, धमाल करतात, एकमेकांना त्रास देतात आणि एकत्र खातात सुद्धा। कळवा पश्चिम भागातल्या ज्या ठिकाणी आज आपण आलो आहोत त्या ग्रुपचं नावही योगायोगाने खवय्ये ग्रुप आहे। चला मग त्यांच्याकडे जाऊयात, खूप गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज। चला, आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत कळवा पश्चिम भागातला हा खवय्यांचा ग्रुप आणि ज्यांच्याकडे पाहूनच कळते की हे सगळे खवय्ये आहेत। तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। तुमचंही आमच्या ग्रुपमध्ये अत्यंत मनापासून स्वागत। धन्यवाद। नमस्कार नमस्कार नमस्कार। सगळ्यात आधी मला तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या। माझं नाव संकेत श्रीकांत लेले, मी वकील आहे आणि माझं कळव्यामध्येच ऑफिस आहे। बरं, तुम्ही? माझं नाव लक्ष्मी नायर आहे। मी ॲक्च्युली यांच्याबरोबर इंजिनिअरिंग पासून आहे आणि मी ॲक्च्युली प्रोफेशनली मी एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे। बरं। आणि मी मुंबईचे जे टीबी कंट्रोल मिशन आहे त्याच्यासाठी सध्या काम करते। टीबी कंट्रोल मिशन साठी? बाप रे, फार महत्त्वाचं काम करतात ह्या, हो की नाही? खूपच खूपच, आणि ते ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे। हो, आहेच, प्रश्नच नाही, कारण टीबी खूपच हेल्थ काफी रिस्की डिझीज आहे। बरोबर। आणि आपल्याला कळत नाही कारण आपण सगळीकडे फिरत असतात आणि कोणाला पण टीबी होऊ शकतं। बरोबर। आणि ते असं डिसीज आहे की इवन बोलण्याने पण स्प्रेड होतो, पसरू शकतो। बरोबर बरोबर। सो म्हणून या इट्स अ गुड कॉज अँड नक्कीच प्राऊड दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट। फॅन्टॅस्टिक। नाही, आम्हाला पण अभिमानच आहे तुमच्याशी या विषयावर जरा पुढे बोलूयात, पण आधी तुमची ओळख करून द्या। तुमचं नाव काय? मी सौरभ परब। बरं। मी प्रतिष्ठित एअरलाइन्स मध्ये इंजिनिअरिंग स्टाफ आहे। वाह, क्या बात है। म्हणजे विमानाशी निगडीत तुमचा व्यवसाय आहे? हो। खूप छान। जरा तुमचा नंबर देऊन ठेवा नक्की नक्की। तुमचं नाव काय? माझं नाव देशांक शाह आहे। बरं। I1N ट्रॅव्हल एजन्सी। अच्छा, आणि तुम्ही कोण? माझं नाव साहिल पवार। सध्या मी टीचिंग प्रोफेशन मध्ये सोशल स्टडीज शिकवतो। सोशल स्टडीज शिकवता? वा वा वा। तसे तुमच्या सगळ्यांचे म्हणजे काय क्षेत्र वेगवेगळे आहेत, खूप वेगळे। म्हणजे तुम्ही वकील आहात, या वैद्यकीय क्षेत्रात आहेत, कोणी ट्रॅव्हल एजंट आहे आणि कोणी शिक्षक आहे, असे वेगवेगळे क्षेत्र तुमच्या ग्रुपमध्ये एकत्र आहेत। निश्चित, हो की नाही? बरं, मला सांगा, मग तुम्ही जेव्हा एकत्र जमता तेव्हा या सगळ्या तुमच्या फील्ड विषयी चर्चा होते तुमच्यात? खूप चर्चा होते, नुसती चर्चा होत नाही, भांडणं सुद्धा होतात, पण ती नंतर निवळतात। म्हणजे नवीन एखादी डिश समोर आली, खाल्ली की चांगली आहे ना, मग निवळली भांडण आमची। अच्छा, म्हणजे तुमचं आमची चर्चा भरपूर होते आमच्या फील्डमध्ये। बरं। वेगवेगळ्या प्रकारचे आमचे क्षेत्र आहेत आणि त्याच्यातली माहिती सुद्धा खूप जास्ती आहे। बरोबर बरोबर। आमची खूप चर्चा होते आणि मजा खूप येते। म्हणजे भांडणं मिटवायची असतील तर जेवायला बसायचं। क्या बात है, वाह। मग आज आपल्यासाठी काही असं बेत नाही का, असं खाता खाता गप्पा मारायला आहे ना? नाही, त्या डिशेस तर वेगळ्या, पण असं काही ठेवलं नाही? मला वाटलं काहीतरी असेल एखादी डिश अशी खात खात बोलायला। कट्ट्यावर बसलोय म्हणलं आणायला पाहिजे होतं ना काहीतरी। ठीक आहे, जरा गार्डन याल तेव्हा परत असेल काय ना काय। धन्यवाद, याला म्हणतात पॉझिटिव्हिटी। बरं, आता मला सांगा, तुम्ही लहानपणापासून एकत्र आहात म्हणे? हो। कोण कोण? मी, साहिल, देशांक आणि सौरभ, आम्ही चौघं लहानपणापासून एकत्र आहोत। म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की नर्सरीपासून एकत्र आहोत, बालवाडीपासून एकत्र आहोत। आणि लक्ष्मी आहे ही आमच्या इंजिनिअरिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली, म्हणजे 7 वर्षांपूर्वी। आणि तेव्हापासून आमचा हा ग्रुप असाच अखंड आहे। आम्ही मस्त मजा करतो, खातो पितो, फिरतो, पिकनिक्स करतो आणि आमचं कमीत कमी महिन्यातनं एकदा तरी आमची
ही खाद्यंती चालू असते. वा क्या बात आहे. चला आज तुमच्या या खाद्यंतीमध्ये आमची भर आणि आमच्या प्रेक्षकांची भर, हो की नाही. आणि आता तुम्ही गप्पा मारताना सांगितलं की कुठलीही रेसिपी एकत्र आली की तुमचं भांडण तिथे फुल स्टॉप होतं. निश्चित. असा एखादा अनुभव आहे का तुमचा कट्ट्यावरचा की जिथे तुम्ही भांडलायत आणि रेसिपी आली आणि तुम्ही गप्पच बसलायत? एकदा झालेलं होतं, म्हणजे आमच्या कॉलेजची घटना आहे. ज्यावेळेला मी माझ्या कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी होतो स्टुडंट काउन्सिलचा. तर मला प्रचंड वेळा म्हणजे एक दीड तास उशीर व्हायचा कॉलेजमध्ये निघताना. आणि हे सगळे ताटकळत बसलेले असायचे खाली, एक तासभर बसलेले असायचे. ते एक वेळेला असाच उशीर झाला आणि साहिलला प्रचंड भूक लागलेली होती. तर तो असा खवळलेला खाली आल्यावर. तर त्याला म्हटलं भूक लागली का तुला? मला माहित नाही मला भूक लागली की नाही. मग त्याला आमच्या कॉलेजच्या टपरीवर नेलं. तिकडे त्याने जवळजवळ 2 का 3 आलूची सँडविच आणि 2 कोल्ड कॉफी हे सगळं एकदम पहिला तो. आणि मग तो म्हटला ठीक आहे आता जाऊया घरी. वा. हे पण ना म्हणजे काय म्हणत होतात? हो म्हणजे ते टपरी जे ते आमचं दुसरंच क्लास आहे. अच्छा. मग आम्ही जर क्लासमध्ये नसले की तिथे सापडणार. वा. पण ना म्हणजे तुम्ही खाल्लं म्हणजे खवय्येगिरी तुमचा फुल स्टॉप आहे भांडणाचं हे तर कळलं, पण शिवाय मित्राला भूक लागलीये हे कळणारा मित्र तुमच्यासोबत आहे, हो की नाही. हे जास्त महत्वाचं आहे की नाही. वा. तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते. आता जरा मुद्द्याकडे बोलूयात. निश्चित. आज रेसिपी कोण करणार आहे? रेसिपी हे दोघं करणार आहेत, संकेत लेले आणि लक्ष्मी नायर. बरं. आणि तुम्ही? आम्ही खाणार आहे फक्त. तुम्ही करणार आहात रेसिपी? बरं. मग आज जी तुम्ही रेसिपी करणार आहात ती मल्याळम आहे का आपली महाराष्ट्रीयन आहे? हो महाराष्ट्रीयन नाही आहे. बिकॉज आय एम अ मल्याळी. मी एक केरला डिशेस बनवणार आहे. खूप सिंपल आहे आणि खूप पटकन बनवेल असं एक डिश आहे. बरं. म्हणजे झटपट आमच्या प्रेक्षकांना खायला तयार, हो की नाही. आणि तुम्ही काय करणार वकील साहेब? मी एक हैदराबादी डिश बनवणार आहे, स्वीट डिश आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं आहे हैदराबादी डबल का मिठा. डबल का मिठा? ओ माय गॉड. डबल का मिठा खूप आवडत वाटतं तुम्हाला? हो मला गोड समप्रमाणात म्हणजे गोड आणि तिखट समप्रमाणात दिसतंय ते हरकत नाही. वा वा वा. खूप छान. पण तुमचा ग्रुप खूप छान आहे. एवढं तुम्ही बालवाडीपासून एकत्र आहात, आत्ताही एकत्र आहात आणि ही अशीच तुमची मैत्री वृद्धिंगत होत जाऊ. आणि त्यात आता माझी भर पडलेलीच आहे. निश्चित, हो की नाही. चला आपण आता सगळे मिळून किचन कडे जाऊयात. तुमचंही पुन्हा एकदा स्वागत लक्ष्मीजी. थँक्यू. आणि तुमची मदत करणार आहेत का आज तुमचे मित्र? हो ना. बरं. काय या रेसिपीचं नाव आहे? या रेसिपीचं नाव आहे पळमपोरी. कोणी शिकवली ही रेसिपी तुम्हाला? माझी आईनी. तुमच्या आईनी? बरं. आणि ही टिपिकल मल्याळम रेसिपी हो एक खूपच फेमस डिश आहे केरळमधचं. बरं. आणि याला नेहमी एक टी टाइम स्नॅक म्हणून खायचं. बरं. पण ही गोड आहे का? थोडंसं गोड असतं. नॉर्मल ऍक्च्युली पळम म्हणजे केळी. बरं. आणि इकडे केळीची भजी. पण इकडे एक डिफरन्स असा आहे की आपण पिकलेली केळी यूज करतो. बरं. आणि ही केळी जे नॉर्मल आपल्याला मिळते मार्केटमध्ये ते केळी नाही, हे स्पेशली केरला मध्ये हेच मिळतो. आणि इकडे मुंबईत जे केरला स्टोर्स जे असते तिकडे मिळतं आपल्याला. अच्छा. म्हणजे याला जे वापरलं जाणारं पळळाम आहे म्हणजे केळ आहे ते असं अगदी नेहमीचं पळळाम नसून ते जरा वेगळं पळळाम आहे आणि ते मल्याळम आहे, हो की नाही. म्हणजे असं वेगळं. आणि जरा कच्चं आहे का ते केळ? नाही पिकलेलं आहे. पिकलेलं केळ. कच्चं केळी नाही यूज करायचं, पिकलेलं केळ वापरायचं, हो की नाही. पण आपलं नॉर्मल केळ नाही चालणार त्याला? नाही. ऍक्च्युली त्याचा ऑथेंटिक टेस्ट नाही येणार आपल्या नॉर्मल केळीने, जी त्याला पारंपरिक चव आहे ती येणार नाही. वा. चला मग आज आपल्या सगळ्यांसाठी पण तुम्हाला हे करायचंय. रेडी ना तुम्ही दोघंही? हो. व्हेरी गुड. पळळामपुरीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मैदा, केरळ केळी, तांदळाचं पीठ, साखर, मीठ आणि हळद. पळळामपुरीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. रेडी ना? हो रेडी. साहिल? हो. चला कृती काय करायला लागतं ते आधी आम्हाला सांगा. आधी आपण बॅटर बनवू. बरं. त्याच्यासाठी मैदा. बरं. मग आपण मैदा घेऊ थोडंसं. आणि जेवढं मैदा घेतलंय त्याचं 1/4 तांदळाचं पीठ. 1/4. 1/4 तुम्हाला तांदूळाचं पीठ घ्यायचं, हो की नाही, मैद्यापेक्षा. बर. साखर 2 टीस्पून. फक्त 2 चमचे? हो. मला पुरी म्हटल्यानंतर खरंच असं वाटलं होतं की खूप गोड काहीतरी असेल, पण ह्याच्यात साखर अगदी थोडीशी घातली आपण. अ पिंच ऑफ सॉल्ट, थोडंसं. चिमूटभर मीठ. हो. आणि चिमूटभर हळद. बर. आणि याच्यात पाणी टाकून आपण मिक्स करायचं प्रॉपरली. मग घालूया पाणी आता? हो. बरं. मला सांगा किती लागणार आहे? हां. आपल्याला एक थिक कन्सिस्टन्सी हवंय. टाका ना. तुम्ही सांगा उगीच जास्त झालं बस. आधीची रेसिपी मल्याळम आहे, हो की नाही, मी कधी पाहिली नाही तर त्याच्यामुळे गोंधळ नको व्हायला म्हणून मी आपलं बेताने घातलं. हो. साहिल
थोडस तू घाल आता पाणी, नाहीतर ती असं म्हणेल की मी एकटीनेच केली आहे म्हणून. किती लागणार आहे सांगा त्याला. थोडंसं टाक. आपण ना ती म्हणत होती की भजीच्या पिठाची कन्सिस्टन्सी जशी असते. हा, थोडंसं थिक, खूपच थिन नको आहे आपल्याला बॅटर. बरं 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 साहेब, मला एरवी तू घरी काही करत असशील स्वयंपाक असं वाटत नाही. नाही, ऍक्च्युली माझे आई बाबा दोघेही नॉन व्हेजिटेरियन आहेत. मला नॉनव्हेज खूप आवडतं, त्यामुळे मी फिश घरी करतो. फक्त तेवढं घरी करतो. हो, कारण की ते आवरायला सोपं पडतं जरा, नाहीतर त्यांना त्रास होतो. बरं, तुम्हाला हवं तसं झालंय बॅटर? हो चालेल. अजून थोडंसं पाणी नाही नाही नाही, बस एवढंच. गाठी वगैरे झालेल्या ते हा, ते प्रॉपरली मिक्स करते मी आता, कारण लम्प्स नको आहे आपल्याला. बरोबर बरोबर. पळणपुरीसाठी लागणार हे बॅटर आपण व्यवस्थित तयार करून घेतलंय. झालाय तयार. हा, तुम्हाला हवं तसं थिक झालंय का ते लक्ष्मीजी? हो झालंय ना? कन्सिस्टन्सी, हाच कन्सिस्टन्सी हवा आपल्याला. बरं, परफेक्ट झालेलं आहे ना? बरं, आता मग तुर्तास असंच ठेवा आणि मला सांगा की स्वयंपाक करणं ही तुमची आवड आहे? हो. असं तुम्ही म्हणालात मगाशी. खवई वगैरे ही सुद्धा तुमची आवड आहे. ही जशी रेसिपी तुम्ही तुमच्या आईकडनं शिकलात जी मल्याळम आहे, अजून काय काय शिकलात? अजून ऍक्च्युली जे टिपिकल मल्याळम जे काही क्विझिन आहे बरं, ते सगळे माझी आई शिकवते मला. फॉर एक्झाम्पल सांबार. तुम्ही हॅव यू एव्हर गॉट अ चान्स टू ईट सद्या? सद्या म्हणजे ते सध्या मराठी मधलं सध्या नाही आहे, ते टिपिकल केरला भोजनम असते. केळीच्या पानात राईस आणि डिफरंट टाइप्स ऑफ करीज सगळं असते. मला बऱ्यापैकी व्हेजिटेबल्स करीज येतात आणि मला ऍक्च्युली नॉर्मल रुटीन फूड पेक्षा जे काही एक्झॉटिक क्विझिन्स आहे ते इंटरनेटमध्ये शोधून मी ट्राय करते, कारण नॉर्मल फूड तर कोणी सगळे प्रिपेअर करतात. एक्झॅक्टली. वा, छान, तुमची आवडी छान आहेत. आता ही डिश पण छान असेलच. आय एम शुअर. आय एम प्रिटी शुअर. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. पुढे काय करायचं आपल्याला? आता आपण जे कापून ठेवलेले केळी आहे ते त्याच्यात डुबवून डीप फ्राय करायचे. फॅन्टास्टिक. चला, पळणपुरीसाठी लागणारा बॅटर आपल्याकडे तयार आहे. आता आपण डीप फ्राय करायच्या तयारीला लागूयात. पळणपुरीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेतलं. केळीचे काप तयार आहेत, पिकलेल्या केळीचे. आणि आता हे बुडवायचं आणि डीप फ्राय करायचं. बरोबर. कसं करायचं ते दाखवा साहिलला. हो, मला येतं तसं. साहिलला शिकवलं. फक्त आपण बुडवायचं त्यात करायचं. बरोबर. थांबा, सावकाश. आणि आपण तो घाबरला बघा. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? 5 नॉट मोर दॅन 5 मिनिट्स. 5 पेक्षा जास्त मिनिटं नाही, हो की नाही? वा, पळणपुरी तयार होतीये. पटकन तुम्ही लिहून घ्या पुरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पळणपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, केरळा केळ्याचे काप, तांदळाचं पीठ, साखर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ, 2 चमचे साखर, मीठ, हळद आणि पाणी घालून बॅटर तयार करावं. केळ्याचे काप या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत. पळणपुरी ही मल्याळम रेसिपी आता आपण पाहिली आणि आता देशांग आणि संकेत, तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? आता आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत. त्याचं नाव आहे हैदराबादी डबल का मिठा. हैदराबादी डबल का मिठा. ही हैदराबाद मधली खूप फेमस डिश आहे. आणि तिकडे आपल्याकडे ही एवढी फार मिळत नाही, त्यांच्याकडे तर अगदी सर्रास सगळ्या दुकानांमध्ये मिळते. व्हेरी गुड. मग आज आता आपल्याला डबल का मिठा हैदराबादी. बरोबर, हैदराबादी डबल का मिठा. हैदराबादी डबल का मिठा साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. ब्रेडचे पीसेस, दूध, साखरेचा पाक, तूप, पिस्त्याचे पीसेस, कंडेन्स्ड मिल्क, बदामचे पीसेस, काजूचे पीसेस, दूध मसाला आणि वेलची पावडर. हैदराबादी डबल का मिठा आता आपण पाहणार आहोत, पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊयात एक छोटासा ब्रेक. चालेल ना? व्हेरी गुड. पेट पूजा आज करायची आहे आपल्याला तिघांना मिळून. होणार आहे. मस्त होणार ना? पण त्याच्या आधी तुला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. हो. हैदराबादी डबल का मिठा. बरोबर. आपण पॅन तापवत ठेवलेला आहे. काय करायचं आपल्याला? आता आपल्याला बनवायचं आहे ह्या डिश साठी लागणारी रबडी. म्हणजे रिड्युस्ड मिल्क, म्हणजे खूप गोड आहे असं. त्याच्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीला लागणार आहे दूध. साधारण आपण 1 ते 2 कप दूध घेणार आहोत. अच्छा, म्हणजे आपण दूध घेतलंय. दुधाचं काही प्रमाण ठरलेलं आहे का? आपल्याला जसं जितकं क्वांटिटीमध्ये आपल्याला डिश बनवायची आहे त्याप्रमाणे दूध आपण पॅन मध्ये घातलं. आपण हे जे दूध घेतलेलं आहे हे आपण सतत ढवळत राहायचं आहे, कारण की आपल्याला याची रबडी करायची आहे. आता हे उकळी, आता ह्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यात कंडेन्स्ड मिल्क घालणार. मला सांगा. कंडेन्स्ड मिल्क घालणार. हे किती लागणार आहे?
साधारण आपण जर 2-3 कप जर दूध घेणार असू तर त्याला साधारण 1 ते 2 चमचे कंडेन्स मिल्क घालायचं आहे. बरं, हे बाजारातही मिळतं ना? हो हो, अगदी दुकानांमध्ये आपल्याला हे आरामात मिळून जातं. बरोबर. कंडेन्स्ड मिल्क हे आपण घातले. आता हे आपण इथे ढवळत राहायचं आहे. बरं. अजून एक थोडीशी उकळी आली ह्याला की आपल्याकडे हा जो एक दूध मसाला आहे तो आपण घालायचा आहे. दूध मसाला काय प्रकार आहे? दूध मसाला म्हणजे आपण जे मसाले दूध बनवतो त्याच्यासाठी लागणारा तो मसाला आहे. ह्याच्यामध्ये सगळे मिश्रण असतं, म्हणजे वेलची पावडर असते, काजूचे काप असतात, पिस्त्यांचे काप असतात आणि छान खमंग असा मसाला असतो जो आपल्याला दुधाचा म्हणजे मसाले दूध बनवण्यासाठी लागतो. बरं, उकळी यायला थोडासा वेळ आहे. तोपर्यंत देशांग तू हे खाऊ शकतोस. हो, म्हणजे आपला कार्यक्रम होईपर्यंत थोडा फरक पडला तुझ्यात तर हरकत नाही, हो की नाही रे? हो, निश्चितच. पुढे काय करायचंय? आता आपल्या ह्याच्या रबडी आहे, ह्याला एक उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण दूध मसाला घालायचा आहे. दूध मसाला घालायचा आहे, हाच ना? हो हो. किती लागणार आहे मला सांग. साधारण 1 चमचा. बरं, हा दूध मसाला तू तयार केलास का बाजारात आणलाय? नाही, हा बाजारात आपल्याला विकत मिळतो. हा तयार करणे अत्यंत सोपं आहे, खूप काही कठीण नाहीये. बरोबर. पण आपल्याला सवय असते की बाजारातनं वस्तू आणली की आपल्याला फार ती चांगली वाटते, त्यामुळे आपण बाजारातनं विकत घेऊन येणं योग्य. बरं. आता ह्याच्यात आपण त्याच्या आणखीन एक फ्लेवर ऍड करण्यासाठी वेलची पावडर घालणार आहोत. बरं, ठीक. बघ बरं, पुरे इतकी ना? जायफळ वापरू शकतो का आपण या रेसिपीसाठी? हो, जायफळ वापरू शकतो, फक्त मग ते थोडंसं कमी प्रमाणात वापरायचं. कारण की कसं असतं, कुठची डिश बनवताना एखादा फ्लेवर दुसऱ्या फ्लेवरवर ओव्हरपावर होता कामा नये. त्यामुळे आपण कुठचंही डिश बनवताना हे लक्षात ठेवायचं की कुठची गोष्ट अति होता कामा नये. बरोबर. ती तिखट असो किंवा गोड असो. बरं, आता ह्याला उकळी यायला किती वेळ लागणार आहे? आता आपली जवळजवळ आलेली आहे, अजून एक 2-3 मिनिटांमध्ये आहे तयार होईल. बरं, रबडी तयार झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय? रबडी तयार झाल्यावरती आपण ब्रेड तळून घेणार आहोत तुपामध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्याचे ब्रेड आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करू. हैदराबादी डबल का मिठासाठी लागणारी रबडी जी आहे ती आपली तयार झाली. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. हैदराबादी डबल का मिठासाठी लागणारी रबडी आपण तयार करून घेतली. नंतर ब्राऊन ब्रेडचे काप आपण चांगल्या तुपात तळून घेतले, हो की नाही? या सगळ्या रेसिपीच्या दरम्यान मला असं एक लक्षात आलं की देशांग फारच कमी बोलतोय. असं का रे देशांग? असं काही टॉपिक आला नाही सध्या. टॉपिक आला नाही आपल्यामध्ये? टॉपिक मी देतो तुला. देशांगचा अर्थ काय सांग बरं? देशांगचा अर्थ इज पार्ट ऑफ अ कंट्री. अरे क्या बात आहे, म्हणजे आपण सगळेच देशांग आहोत. माझंही एक छुप नाव देशांग असू शकतो, हो की नाही? तुझी ट्रॅव्हलिंग एजन्सी बरोबर ना? त्या निमित्ताने तुला बरंच फिरायला लागत असेल. फिरायला लागत नाही, पण मी स्वतः एक्सप्लोर करतोय. सो आय स्टार्टेड फ्रॉम लडाख. लडाखला वगैरे जाऊन आलोय. लडाखला गेला होता? काय ध्येय आहे मग आता पुढे तुमच्या? आता बिझनेस एक्सपांड करायचा, अजून आताच चालू झालंय. सो वा, म्हणजे बिझनेस जो सध्या देशांग आहे, देशाचा एक भाग आहे, तो देशात सर्वत्र पसरवायचा आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि आता आपल्याला पुढे काय करायचंय सर? आता हा जो आहे साखरेचा पाक आहे, म्हणजे 1 तारी किंवा 1.5 तारी असा आपण साखरेचा पाक घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये हे जे आपण ब्रेड तळलेले आहेत हे ह्याच्यात बुडवणार आहोत. आणि मग आपली हैदराबादी डबल का मिठा तयार. हो, जेंटली ह्याला म्हणजे असे हळूवारपणे ह्यांना बुडवायचे आहेत. बरं. काही वेळ ह्याच्यामध्ये राहू द्यायचे आहेत, म्हणजे जो साखरेचा पाक जो आहे तो आतमध्ये अगदी मुरला पाहिजे. बरोबर बरोबर. हे व्यवस्थित त्या पाकात घोळून घेतलेले आहेत आपण. आता आपण यांना बाहेर काढणार आहोत. बरं. आणि आता आपण ह्याचं प्लेटिंग सुरू करणार आहोत. अच्छा. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपण हे ब्रेड तळून घेतो त्यावेळेला ह्यांना टिश्यू पेपरवर वगैरे काढायचं नाहीये. बरं. त्याच्यातलं जे ऑइल आणि फॅट्स आहेत ते तशीच्या तसे राहायला हवे, कारण की त्याच्यातच त्याची खरी मजा आहे. आता त्याचं नाव डबल का मिठा. हो, आता आपण हे छान रित्या लावून घेणार आहोत. बरं. असे आता आपल्याला ह्याच्यावरती रबडी घालायची आहे. बर. गोड आणि असा छान असा पदार्थ आहे हा. हो, ते दिसतच आहे. वा, खूपच छान. रबडी पण आपण त्याच्यावरती छान घातली आहे. हो. पुढे काय करायचं आता? आता आपल्याला आपण जे इकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आता आपण आता याच्यावर पिस्ता घालणार आहोत. बरं. वा वा, तू एरवी पण स्वयंपाक करतोस अशी आता माझी खात्रीच पटली. कारण इतकं तू अगदी छान हलक्या हाताने ते सगळं सजवतोयस ना, की मग अशी आपण काजू खाल्ले होते का रे? घे पिस्ता घे. आता ते कसं सगळ्याचा वापर झाला पाहिजे. तू ते कर छान लेअरिंग. हे पण खायचंच आहे आपल्याला. खायचं प्रश्नच नाही. बदाम झाले, काजू झाले, आणि ही अशी अत्यंत रिच आणि चविष्ट आणि अत्यंत गोड डिश तयार आहे. किती उपमा देशील तिला, कळलंय मला आता. ती खूप छान आहे. वा वा, इतकी छान आणि सुंदर, अप्रतिम, हेल्दी, रिच आणि छान हैदराबादी डबल का मिठा तयार झाली आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. डबल का मिठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे तुकडे, साखरेचा पाक, दूध, साखर, तूप, पिस्ता, बदाम,
काजू, कंडेन्स्ड मिल्क, दूध, मसाला आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये 1 कप दूध घेऊन ते उकळून घ्यावं. त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क, दूध, मसाला आणि वेलची पूड घालून रबडी तयार करावी. ब्रेडचे तुकडे तुपात तळून घ्यावेत. साखरेच्या पाकामध्ये हे तळलेले ब्रेडचे तुकडे घोळवावेत. एका प्लेटमध्ये हे तुकडे काढून त्यावर रबडी घालावी. वरून पिस्ता, काजू आणि बदाम घालून डिश सर्व्ह करावी. कळवा पश्चिम भागातल्या खवय्ये ग्रुप सोबत आज आपण छान एन्जॉय केलं. लक्ष्मीजी आणि संकेत यांनी खूप छान रेसिपीज आपल्याला करून दाखवल्या आणि त्यांच्याच ग्रुपमधला सौरभ, बरोबर ना? हो बरोबर. तू रेसिपी केली नाहीस पण तू या ग्रुपचा एक भाग आहेस, हो की नाही? नक्की. कसं वाटलं तुला आज आम्ही तुमच्याकडे आलो? मजा वाटली. झी मराठीचे आभार आम्हाला इकडे संधी दिल्याबद्दल आणि आमच्याबरोबर सहभागी झाला खवय्ये ग्रुपमध्ये. आम्हाला अत्यंत आनंद झाला. पण आजच्या भागापुरता नाही, मी इथून पुढे रोज तुमच्या ग्रुपमध्ये. हो नक्की. कधी कधी येणं होईल माझं, पण मी ग्रुपमध्ये रोज असणार आहे, हो की नाही? चला, यांनी तर मला यांच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलेले. पण आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा. पण त्याआधी यांचं कौतुक करायला पाहिजे की नाही? तुम्ही एवढ्या छान रेसिपीज केल्याबद्दल तुम्हाला हे रामदेव स्ट्रॉंग हिंगकडनं छानसं गिफ्ट हॅम्पर. वा, थँक्यू सो मच. चला, यांच्या ग्रुपमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. रेसिपीज कशा वाटल्या तेही कळवा. आणि शिवाय तुमचा जर असा एखादा छानसा ग्रुप असेल तर आम्हाला बोलवा, आम्ही सुद्धा येऊ, तेही कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. खवय्ये ग्रुप सोबत तयार केलेली आजची ही छानशी पळळमपुरी जी मल्याळम रेसिपी आहे. आणि दुसरं आहे हैदराबादी डबल का मिठा. मगाचपासून हे सांगतात आम्ही खवय्ये ग्रुप आहोत, खवय्ये ग्रुप आहोत. आता मी जरा परीक्षा घेतो की ती खवय्ये आहेत म्हणजे आम्ही सगळे मिळून खातो. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. दिल, दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.